हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकले. तर आज आपण एक सोपी झटपट रेसिपी बघूया. भाजीला काही नसले घरात की आपण बनवतो बेसन. तर आपण बघूया बेसनाची रेसिपी. तव्यावर खास करून जर तव्यावरचं बेसन केलं तर इतकं टेस्टी होतं की बस करा, म्हणजे मज्जाच असते. तिथं मी ऑलरेडी जे काही साहित्य लागतं, कांदा, जिरे, मोहरी ते तळून घेतलं तव्यावरती आणि 2-4 हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या. आणि वेगळं म्हणजे टेस्ट येण्यासाठी इथं मी ठेच्याचा वापर केला आहे. ठेचा, ग्राइंड केलेला ठेचा, मिरचीचा ठेचा, लसूण आणि कोथिंबीर मिक्स करून केलेला ठेचा. हा मस्तपैकी तव्यावरती फ्राय होऊ द्यायचा. जो कांदा आहे तो रेड होऊ द्यायचा. आणि इथं साईडला मी एका प्लेटमध्ये जे आपलं बेसन आहे, बेसन पीठ, ते आधीच पाण्यामध्ये कालवून घेतलेलं आहे की जेणेकरून त्यात गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, असं ते करून घेतलं आहे. पातळसर करून घेतलं आहे. आणि आता आपला कांदा लाल झाल्यावर मी ते सर्व काही त्याच्यामध्ये सोडून घेतले. आता याला आपण हळूहळू हलवायचं, म्हणजे याच्या गुठळ्या बनणार नाहीत. कमी गॅस करायचा अशा वेळेस. आणि याला चांगलं परतून घ्यायचं. याच्या गुठळ्या नाही बनवू द्यायच्या. आणि त्याच्यामध्ये फायनली नंतर मीठ ॲड करायचं आणि याला 10 ते थोडंसं 5 ते 10 मिनिट झाकण ठेवून शिजू द्यायचं. अजून याच्या वेळ गुठळ्याच मी म्हणजे चांगलं हटत आहे याला. थोडं घट्ट बनत जातं शेवटी बेसन आपलं. बघू शकता व्हिडिओमध्ये. मस्त बेसन खूप छान दिसत आहे. त्यावरती आपण अशी कोथिंबीर टाकूयात आणि नंतर भाकरी किंवा चपातीसोबत आपण हे खाऊया. त्याला थोडं आता 5 मिनटं चांगलं शिजून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली झटपट मला कमेंट करा. थँक्यू.